नमस्कार, मी जीत रत्न पटायत आणि प्रबुद्ध भारतच्या आजच्या विशेष चर्चासत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज एक नवीन विषय आपण घेऊन आलो आहोत. कालपासून सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये एक बातमी फार मोठ्या प्रमाणात चर्चिली जाते. त्या संबंधी अनेक चर्चा सोशल मीडियावर सुद्धा घडत आहेत. ती बातमी आहे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या संदर्भातली ती बातमी आहे. काल एका कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस ते कोल्हापूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे त्यांनी एक वक्तव्य केलं. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती म्हणून ज्यांची नुकतीच नियुक्ती झाली असे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या संदर्भातलं ते वाक्य होतं. काय ते नेमकं स्टेटमेंट होतं ते आधी आपण वाचून घेऊया आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत ज्यांच्याशी आपण या संबंधी चर्चा करणार आहोत ते वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्राचे महासचिव राजेंद्र पातोडे आज आपल्यासोबत या चर्चामध्ये सहभागी आहेत. दादा, तुमचं स्वागत आहे प्रबुद्ध भारतामध्ये. जय भीम. जय भीम. दादा, आपण ते कालचं स्टेटमेंट वाचलंय सुजात आंबेडकरांचं. काय नेमकं ते स्टेटमेंट आहे? मी परत एकदा आपल्या दर्शकांसाठी ते जे वाक्य आहे ते पुन्हा एकदा मी वाचून दाखवतो, जेणेकरून अनेक लोकांना नेमका तो मुद्दा काय आहे ते समजायला मदत होईल. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यामध्ये काल ती सभा झाली आणि त्या सभेमध्ये मंचावरील एका मान्यवरांनी भाषणामध्ये न्यायमूर्ती गवई यांचा उल्लेख केला होता आणि तोच धागा पकडून सुजात आंबेडकरांनी त्याविषयी पुढे आपलं मत मांडलेलं आहे. ते मत होतं की आज अनेक जण सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा स्वजातीचा म्हणून कौतुक करतायत. पण हे विसरू नका की त्यांच्या वडिलांनी या राज्यातील आंबेडकरी चळवळ प्रस्थापितांना विकली. त्यांचे वडील म्हणजे दिवंगत रासू गवई. याच न्यायाधीशांनी आरक्षणामध्ये क्रिमिलेअर आरक्षणाचे वर्गीकरण केले, हे सुद्धा तुम्ही विसरू नका. आपण विचाराला जागूया, जातीला नाही. स्वजातीचा असला आणि तो चुकला तरी त्याला चूक म्हणा. हा बाणेदारपणा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये दाखवलाय की स्वजातीचा जरी असला आणि तो चुकला तर त्याला चूक म्हणण्याची धमक तुमच्यामध्ये असावी, अशा आशयाचं ते वाक्य होतं. दादा, थेट प्रश्नाला हात घालतो, या संदर्भातली आपली प्रतिक्रिया काय? सुजात आंबेडकरांनी जो वक्तव्य केलेला आहे तो त्यांनी संपूर्ण समूहाला, संपूर्ण भारतीयांना दिलेला तो एक इशारा आहे की जातीपेक्षा आपण ती व्यक्ती ज्या गोष्टीसाठी नियुक्त आहे, जे जबाबदारी त्यांच्यावर संविधानिक आहेत, त्यासाठी ते किती जबाबदार आहेत, किती जबाबदारपणे त्याचं पालन करतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा संविधानाच्या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं ते सगळेच, त्यांना अपेक्षितच हे होतं की ज्या देशामध्ये 85% हिंदू आहेत, तो देश कुठल्याही एका जातीचा धर्माचा असू नये आणि संविधानिक व्यवस्थेमध्ये हे सगळे जोडे बाहेर ठेवून तुम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे संविधानाने त्याचं पालन तुम्ही करता की करत नाही, हेच सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो सुजात आंबेडकरांनी केलेला आहे. त्यामुळे त्याला ज्या पद्धतीने घेतलं जाते आहे त्या कुणालाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहीत नाहीत, त्या कुणालाही संविधानिक व्यवस्था माहीत नाही आणि त्या कुणालाही हे जाणून घेण्याची सुद्धा जबाबदारी वाटत नाही की सुजात आंबेडकरांनी दिलेला इशारा हा संविधानिक पदांवर बसलेल्या लोकांच्या संदर्भात आहे. मग जात म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्याच्या पाठीशी उभं राहत असाल तर मग जात म्हणून झालेले अत्याचार आणि त्याचं पाठराखण करणारी शासन व्यवस्था आणि सरकारमध्ये बसलेले लोक जेव्हा त्या अपराध्यांचं समर्थन करतात तेव्हा मात्र आपल्याला जातीय व्यवस्था नको असते. जात म्हणून झालेले अत्याचार जेव्हा लोकांवर होतात तेव्हा पीडितांवरती अत्याचार करणारे कोण आहेत हे पाहून आपण त्याचं समर्थन करतो किंवा त्याच्या विरोधात जातो. हे सगळं बंद झालं पाहिजे, हाच नेमका सुजात आंबेडकरांचा इशारा होता. त्यामुळे तो संविधानिक व्यवस्थेत असलेल्या सरन्यायाधीशांच्या संदर्भात असो की संविधानिक पदावर बसलेल्या इथल्या राष्ट्रपती असो किंवा प्रधानमंत्री असो, या सगळ्यांच्या संदर्भात आहे. आणि त्यामुळे हे जे काही सोशल मीडियावर सुरू आहे ते काही हरिजनांनी सुरू केलेलं आहे. आम्ही हरिजन यासाठी उल्लेख करतोय की ज्या 565 पानांचं डिसिजन आलेलं आहे त्यामध्ये 219 ते 419 ते 421 या पेजेसवर गवईंनीच त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे ते आरक्षित घटकांना हरिजन असं म्हणतात. त्यामुळे देवाची लेकरं ते ज्या हरिजनांचा उल्लेख ते करत आहेत त्याच हरिजनांचा पोटशूळ जो आहे तो या निमित्ताने उफाळून आलेला आहे. त्यामुळे जुने स्कोर जे आहेत
तो सेटल करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या हम्म. मालकांना आम्ही किती इमानदार आहोत, किती इमानदारीने वंचितला आणि सुजात आंबेडकरांना ट्रोल करतो हे दाखवण्यासाठीचा तो प्रकार आहे. त्यामुळे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाने, क्रीमी लेअर लागू करण्याने आरक्षित घटकाचं किती प्रचंड नुकसान झालेलं आहे ह्याची जाणीव ज्यांना ज्यांना आहे ते 99% घटक या बाजूनेच आहेत की जे सुजात आंबेडकरांनी म्हटलेलं आहे त्याचं ते समर्थन करतायत. हम्म, हम्म. दादा त्याला एक जोडूनच माझा महत्वाचा प्रश्न आहे की आपण क्रिमिलियर जे बघतो एससी रिझर्वेशन मध्ये आणि तो अधिकार राज्यांना असलं पाहिजे अशा संदर्भातलं ज्या बेंच समोर न्यायमूर्ती गवईने दिलं होतं तो काय नेमका रेफरन्स होता जरा सविस्तरपणे आपल्या दर्शकांना एकदा सांगा. मुळात केस जी आहे ते आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचं आहे काय किंवा तो अधिकार हम्म, कोणाला आहे. म्हणजे जर अनुसूचित हम्म, जाती जमाती असतील त्यांची यादी करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहे, ते राज्यांना हम्म, नाही. कुठली एखादी जात जर हम्म, अनुसूचित जातीमध्ये किंवा जमातीमध्ये समाविष्ट करायची असेल तर त्याची शिफारस हम्म, राष्ट्रपती करू शकतात, ते राज्य करू शकत नाही. आणि त्या हम्म, अनुषंगाने पंजाब सरकारने जे आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं होतं त्या हम्म. उपवर्गीकरणाची केस जी आहे या 7 जजेसच्या बेंच पुढे आली होती, ज्याचे हो. प्रमुख जे अध्यक्ष होते ते नुकतेच सेवानिवृत्त झालेले जे सरन्यायाधीश होते चंद्रचूड. चंद्रचूड, त्यांच्या हम्म, अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठाकडे हे सगळं प्रकरण होतं. मुळात हम्म, राज्य सरकारला किती अधिकार आहेत यावरती व्यक्त होणं गरजेचं आहे. केस जी आहे अधिकार कुणाला आहेत या संदर्भातली होती. हम्म, उपवर्गीकरण कसं करायचं किंवा त्याला काय पद्धतीने घेऊन गेलं पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा विषय नव्हता. याचिका सुद्धा त्या संदर्भातली नव्हती. हम्म, याचिका होती ती सुप्रीम कोर्टापुढे की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा अधिकार हा राज्यांना आहे की नाही. आणि त्यामुळे हम्म, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात दिलेल्या निकालामध्ये सुद्धा सुप्रीम हम्म, कोर्ट ज्या पद्धतीने पुढे गेलेला आहे ते हम्म, अत्यंत धोकादायक आहे. आणि म्हणून सुजात आंबेडकरांनी जो इशारा दिला तो यासाठीच दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आरक्षित घटकांना त्यांची अस्पृश्यता पाहून या आरक्षणाच्या त्या अनुसूचीमध्ये घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर 59 जाती ज्या आहेत त्या हम्म, अनुसूचित जातीमध्ये आहेत आणि त्या सगळ्याच्या सगळ्या जाती ह्या अस्पृश्य जाती होत्या, ज्यांना धर्माने अस्पृश्य ठरवून त्यांच्यावर जे काही अमानवीय बंधनं लादली होती त्या सगळ्यांना जातीभेद न पाळता त्यांच्यातला भेदाभेद न पाळता त्यांना एकत्र करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आणि हम्म, आरक्षणाचा मूळ जो पाया आहे तो तुम्हाला दिली जाणारी सामाजिक दृष्ट्या जी वागणूक आहे तो हम्म, आरक्षणाचा पाया आहे. म्हणजे सामाजिकीकरणाच्या संदर्भामध्ये आरक्षणामध्ये विचार केला जातो. कुठेही आरक्षणाचा पाया जो आहे तो आर्थिक आधारावर नाही. त्यामुळे या निकालामध्ये जिथे 419 आणि 421 वर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बनलेल्या गवईंनी त्या काळामध्ये 1 ऑगस्ट 2024 जी काही मतं व्यक्त केली ती संविधानिक दृष्ट्या अत्यंत धोकादायक आहे आणि असंविधानिक आहेत. हम्म, त्यांनी स्पष्टपणे आरक्षित घटकाला क्रिमिलियर लागू झालं पाहिजे अशा संदर्भातले स्टेटमेंट देऊन ते लागू करण्याची शिफारस केलेली. हम्म, मुळामध्ये आरक्षण मिळालं म्हणजे तुमचं समाजातलं स्थान बदलत नाही. याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर कुणी असेल तर ते सरन्यायाधीश बी आर गवई आहेत. आज ते देशाचे सरन्यायाधीश झाले, मात्र ते गुणवत्तेने सरन्यायाधीश झाले असं कुठलंही मीडिया म्हणत नाही, कुठलाही अभिजन वर्ग मान्य करत नाही. तर ते दलित हम्म, आहेत आणि दलितांमधून आलेले सरन्यायाधीश आहेत ह्याच हम्म, नरेटिव्हने सगळ्या बातम्या चालल्या. म्हणजे तुम्ही सामाजिकरित्या एखादं उच्च स्थान मिळवलं हम्म. तरी सुद्धा तुमची अस्पृश्यता जी आहे ती जात नाही. ती हे मिटत सगळ्यात नाही. मोठं उदाहरण गवईच आहे. हो. कारण त्यांना देशाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांच्या संदर्भातल्या बातम्या नाहीत, त्यांच्या संदर्भातलं हम्म, मांडणी केली जात नाही आहे. जे काही हम्म, सुरू आहे ते दलित म्हणून सुरू आहे. आणि त्यामुळे हम्म, बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा पाया घालून देताना एखाद्या माणसाला हम्म, आरक्षण मिळालं म्हणजे समानता प्रस्थापित होत नाही. हम्म.
हे दिसून येते आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संदर्भातल्या अनेक उपाययोजना पुढे सांगितलेल्या आहेत. आणि बाबासाहेबांनी घालून दिलेले जे नियम होते किंवा संविधानाने आखून दिलेल्या त्या चौकटी होत्या, त्या चौकटीमोडून जेव्हा भूषण गवई व्यक्त होतात किंवा त्या संदर्भातल्या आपल्या फाइंडिंग ज्या आहेत त्या निकालामध्ये मांडतात, त्यावेळी ते किती धोकादायक आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. कारण आरक्षणाचं उपवर्गीकरण हा आरक्षण संपवण्याचा एक मार्ग आहे. आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची कुठलीही संविधानिक तरतूद नाही. ज्या संदर्भात ते कलम 14, कलम 16चा उल्लेख करतात, त्या कुठेही अशा पद्धतीने संविधानिक व्यवस्थेमध्ये असं घालून दिलेलं नाही की आरक्षण अशा पद्धतीने त्याचं उपवर्गीकरण केलं जाऊ शकतं. जर एखाद्याला संधी मिळाली नसेल तर त्या घटकासाठी सरकारने कल्याणकारी योजना आणल्या पाहिजेत. कारण कल्याणकारी राज्यांचा कन्सेप्ट जो आहे तो भारतीय संविधानामध्ये आहे. त्यामुळे एखादा घटक जर विकासामध्ये मागासला असेल तर त्याच्या विकासाच्या योजना आल्या पाहिजे. दुसरं महत्वाचं आहे की जर आरक्षणाच्या संदर्भातलं उपवर्गीकरण केल्याने एखाद्या समूहाला न्याय मिळतो असं गवईंना वाटत असेल तर मग देशामध्ये बायलॅटरल एंट्री सुरू आहे. देशामध्ये ज्या पद्धतीने आरक्षित जागांना वगळून देशामध्ये खाजगी पद्धतीने ज्या जागा भरण्याचं काम सुरू आहे कंत्राटी पद्धतीने, त्यावरती सुप्रीम कोर्ट बोलत नाही. त्यावर सरकारला ते कुठल्याही पद्धतीने बाध्य करत नाही की आरक्षित जागा घटकांच्या जागा भरायच्या असतील तर ते आरक्षित वर्गाचं आरक्षण डावलून खाजगी पद्धतीने भरल्या जाऊ शकत नाही. त्यावर मात्र सर्वोच्च न्यायालय काही बोलत नाही. दुसरं जर सगळ्यात महत्वाचं आहे ते की जर यांना वाटत असेल की सगळ्या मागे राहिलेल्या घटकाला पुढे घेऊन जायचं असेल तर या देशाला 70 वर्ष लागतायत की एखाद्या अनुसूचित जातीचा सरन्यायाधीश होण्यासाठी. 34 न्यायाधीशांची पद आहेत सुप्रीम कोर्टामध्ये. त्यामध्ये 30 पेक्षा अधिक ब्राह्मण आहेत. मग वर्गीकरण करायचं असेल तर सगळ्यात आधी सुप्रीम कोर्टाच्या जजेसचं झालं पाहिजे, त्या पदांचं झालं पाहिजे ज्यामध्ये अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, अल्पसंख्याक असतील, आदिवासी असतील, या सगळ्यांना प्रतिनिधित्व नाही. कॉलेजियम पद्धतीने इथे अघोषित आरक्षण आहे. एखाद्याचा आजोबा न्यायाधीश असेल तर त्याचा मुलगा त्याचा न्यायाधीश होतो, त्याच्यानंतर त्याचा नातू न्यायाधीश होतो. ही जी अघोषित आरक्षणाची परंपरा ब्राह्मणांसाठी आहे त्यावरच्या उपवर्गीकरणासंदर्भात सरन्यायाधीश काही बोलणार आहेत का? त्यावर मात्र ते अजिबात मांडणी करत नाही. ते मांडणी तिथे करतात जिथे संविधानाने कुठल्याही पद्धतीने अधिकार दिलेले नाहीत आणि त्याला आर्थिक आधारावर जोडलं जात आहे. हा जो सगळ्यात मोठा धोका आहे तोच या 7 जजेसच्या बेंचमध्ये केवळ सरन्यायाधीश बनलेले जे BR गवई आहेत त्यांनीच क्रिमिलेअर लागू करा हे वक्तव्य केलेलं आहे, हे फाइंडिंग दिलेलं आहे आणि ही शिफारस केलेली आहे. त्यामुळे आरक्षित घटकांना आर्थिक आधारावर आरक्षणाच्या बाहेर काढायचं, सामाजिक आधारावर आरक्षणाच्या बाहेर काढायचं आणि मग काही वर्षांनी या एकजिन्सी असलेल्या अनुसूचित जाती जमातीला वेगवेगळ्या जातींमध्ये उपवर्गीकरणाच्या नावावरती त्यांना साचेबद्ध करायचं. त्यांची भांडणं लागली की मग आरक्षण देण्याची गरज नाही हे सांगून सगळ्या जागा खुल्या प्रवर्गात घेऊन जायचं. हे षडयंत्र यशस्वी केल्यानंतरच BR गवईंना सरन्यायाधीश केलेला. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही संघाचा अजेंडा आहे जो राबवूनच पुढे सरन्यायाधीश पदावरती BR गवई यांना पाठवलेला आहे. कारण जे चिन्नयांची केस होती ती आरक्षणाचं वर्गीकरण कसं करावं, क्रिमिलेअर कसं लागू करावं या संदर्भातली नव्हती. हा अधिकार राज्यांना आहे की न आहे एवढ्याच संदर्भातलं ते डिसिजन होणं गरजेचं होतं आणि ते असंविधानिक पद्धतीने दिल्या गेलं. जी तुम्ही अत्यंत विस्तृतपणे मुद्द्याला हात धरलाय दादा. त्या निमित्तानं पुन्हा मी थोडं इतिहासामध्ये थोडंसं घेऊन जातो की चर्चेमध्ये पण सुजात आंबेडकरांनी म्हणजे रासू गवईंचा उल्लेख केला होता. म्हणजे सीट द्या किंवा नका देऊ पण वोट मात्र काँग्रेसला द्या अशा पद्धतीची भूमिका रासू गवईंची होती. एकूणच म्हणजे दादासाहेब गायकवाडांच्या निधनानंतर RPI मध्ये जे काही 2 गट पडलेत आणि एक गट
जो रासू गवईंकडे गेला आणि मग तो सतत सत्तेपर्यंत चिटकून राहिला, तो सगळा इतिहास आंबेडकरी जनतेला माहिती आहे. परंतु याचं या संदर्भातली मांडणी करणं, पुन्हा या संदर्भात चर्चा करणं आज का गरजेचं आहे? कारण आज घडणाऱ्या घटनांना इतिहासातील काही घटना कारणीभूत आहेत आणि म्हणून आपण आज ही चर्चा करत आहोत. म्हणजे मी रासू गवईंचं उदाहरण यासाठी दिलंय की आज त्यांचे जे दुसरे चिरंजीव आहेत राजेंद्र गवई यांनी या संदर्भात स्टेटमेंट दिले की बौद्ध पुढे होत आहेत म्हणून काही लोक फ्रस्ट्रेशन मध्ये बोलतायत. अशा पद्धतीनं ते होतं. तर एकदा यांचं काय राजकारण होतं याचा एकदा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, पडदे उघडे पडले पाहिजे. या संदर्भानं ही चर्चा आपण घेतोय. मला वाटतं दादा, तुमचं काही दिवसांपूर्वी नुकतंच एक पुस्तक प्रकाशन झालंय की आंबेडकरी चळवळीचा अकोला पॅटर्न. त्यामध्ये एक प्रकरण आहे अकोल्याच्या गवई बंधूंचं, ज्यामध्ये त्या गवई बंधूंचे डोळे काढण्यात आले होते अत्यंत क्रूर पद्धतीनं. आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती रासू गवई हे होते, उपसभापती हे होते. ते असताना ज्या पद्धतीनं म्हणजे एका पीडित गवई जे न्याय मागण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले आणि मग कांथर, राजा ढाले, जबी पवार यांनी इंदिरा गांधींची थेट त्या संदर्भात भिडले. ते त्यावेळेस रासू गवई तिथे होते आणि एक शोषित पीडित आपल्या समाजातील गवई जातबंधू ज्यावेळेस न्यायासाठी तिथे याचना करत होता, त्यावेळी आपल्याच जातबंधू असणारा दुसरे गवई रासू गवई त्या ठिकाणी ते उपस्थित होते. परंतु ते एक शब्द सुद्धा बोलले नाही. हा सगळा इतिहास उतारा तुमच्या पुस्तकातनं संदर्भ घेऊन मी बोलतोय. काय ती घटना होती? जरा आजच्या पिढीला पुन्हा एकदा या संदर्भानं मला वाटतं ती चर्चा घडून आली पाहिजे. मला वाटतं तो इतिहास तुम्ही थोडक्यात म्हणावा. बार्शी टाकळी नावाचा एक तालुका आहे अकोल्यामध्ये, जिथे धाकली नावाचं गाव आहे आणि तिथे गवई बंधूंचे डोळे काढण्यात आले होते. त्याचं प्रकरण असं होतं की त्या गवईंना एक 15 वर्षाची मुलगी होती आणि तिच्यावरती गावच्या पाटलाची नजर होती. त्याने तिच्यावरती गोड बोलून अतिप्रसंग केला आणि तिला गर्भधारणा राहिल्यानंतर तिने गर्भपात करावा यासाठी तिच्यावरती जबरदस्ती करण्यात आली. आणि तिच्या वडिलांनी, भावांनी जाऊन जेव्हा गावच्या पाटलाला मनधरणी करून तिला पदरात घेण्याची विनंती केली, त्यावेळी त्याला पदरात घेण्यात आलं नाही आणि त्याच्या विरुद्ध याने पोलीस तक्रार केली. या पोलीस तक्रारीमध्ये जेव्हा गवई बंधूंची बाजू सरशी झाली, तेव्हा आमच्या विरोधात एका खालच्या जातीचा माणूस जातो म्हणून त्यांना वाड्यावर बोलून गुंडांकरवी त्या दोन्ही गवई बंधूंचे डोळे काढून टाकण्याचं ते प्रकरण होतं. आणि त्यावेळी दुर्दैवाने या राज्यामध्ये उपसभापती म्हणून रासू गवई होते. रासू गवईंनी त्या प्रकरणात काही केलेलं नाही. याचे सार्वजनिक पुरावे जे आहेत ते दलित पॅंथरनी मांडलेले आहेत आणि अकोल्यामधल्या दलित पॅंथरनी सुद्धा रासू गवईंचा मंडप जाळला होता, त्यांचा निषेध केला होता आणि संपूर्ण दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी रासू गवईंना सोडून दिलं होतं. हा इतिहास आहे, तो काळाकुट्ट इतिहास आहे. एवढंच नाही तर या राज्यामध्ये अनेक दलित अत्याचाराच्या घटना घडल्या. औरंगाबादच्या विद्यापीठाच्या विस्ताराचं प्रकरण जे झालं तेव्हाही गवई जिवंत होते. या खैरलांजी असेल किंवा इतर ठिकाणी घडलेले जे दलित अत्याचाराची प्रकरणं असतील, त्या सगळ्यांमधली यांची जर भूमिका तपासली तर चळवळ विकणे आणि ती कायम काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला विकणे याच्या पलीकडे यांनी काही उद्योग केलेला नाही. ज्या दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या समूहाला दीक्षित केलं, त्या दीक्षाभूमीला वादग्रस्त करण्याचं काम हे रासू गवईंनी केलेलं आहे. त्या दीक्षाभूमीची 14 एकर जागा जी आहे ती जागा आणि त्याची सनद भारतीय बौद्ध महासभा आणि यशवंतरावजी आंबेडकर यांच्या नावाने करण्याचा आदेश जो आहे तो तत्कालीन सरकारने दिला होता. रासू गवईने तिथले डांगे नावाचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना पकडून ती सनद बदलून घेतली आणि त्या दीक्षाभूमीला सुद्धा त्यांनी अनधिकृतपणे ताबा घेतला. त्यामुळे यांचं जे राजकीय चारित्र्य आहे त्या चारित्र्यावर प्रकाश टाकण्याचं काम जे आहे ते सुजात आंबेडकरांनी केलं. की जर चळवळ विकण्याचं काम कुणी केलं असेल तर त्याची थेट नावं घेऊन समूहाला सचेत करणे, त्याला जागृत करणे ही जबाबदारी युवा नेता म्हणून त्यांची आहे आणि त्यांनी केलं. दुर्दैव असं आहे की आमच्याकडे लोक इतिहास विसरतात. एखादा माणूस उच्च पदावर गेला की मग त्याची गोडवे गायची, त्याच्या गुड लिस्ट मध्ये आम्ही कसे आहोत हे सगळं करण्यासाठी
एक गँग जी आहे हरिजनांची ती महाराष्ट्रात हा. सक्रिय झालेली. अशाच पद्धतीचा एक चीफ सेक्रेटरी गायकवाड नावाचा महाराष्ट्रात झाला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 14 लोकांना परदेशामध्ये शिष्यवृत्ती देऊन पहिल्यांदा पाठवलं होतं 3.5 लाखाची, त्याच्यामध्ये या रत्नाकर गायकवाडचा बाप होता. आणि बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया है, ती हीच लोक होती की ज्यांनी परत येऊन समाजाची कुठलीही नाळ त्यांनी बांधून ठेवली नाही आणि त्यांनी सामाजिक दृष्ट्या काहीही आपलं योगदान दिलं नाही. उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेलं जे भवन होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादरचं, हे बुलडोझरनी पाडण्यात सगळ्यात पुढे जर कोणी होता तर तो रत्नाकर गायकवाड होता, ज्याचा त्या पीपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची काहीही संबंध नव्हता. त्यामुळे उच्च पदावर गेलेली माणसं किती नालायकपणे वागू शकतात याच्या संदर्भातली मांडणी सुजाता आंबेडकरांनी केलेली आहे. सोन्याची सुरी कितीही चमकदार वाटत असली तरी ती आत्महत्या करण्यासाठी वापरू नये एवढंच त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ज्या राजेंद्र गवईंनी आज स्टेटमेंट दिलं तर हा अत्यंत खुळा माणूस आहे, म्हणजे ज्याला मेंटली येईल असं म्हणतात असा हा माणूस आहे. त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं वर्णन केलंय की देशभरामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. या राज्यात परभणी घडलं, संविधानाच्या रक्षणासाठी वडार समाजाचा एक मुलगा रस्त्यावर आला, त्याचा मर्डर पोलिसांनी पोलीस कोठडीत केला. त्यावेळी या राजेंद्र गवईला शहाणपण सुचलं नाही, त्याला दुःख झालं नाही, तो रस्त्यावर उतरला नाही, त्यांनी कुठलं आंदोलन केलं नाही. आमच्या महिलांना 2-2 पोलीस मांड्यांवर उभे राहून त्यांना मारत होते, म्हणजे अत्यंत क्रूरपणे कॉम्बिंग ऑपरेशन केलं. त्यावेळी हा शहाणा राजेंद्र गवई कुठे होता? तर हा दीक्षाभूमी खोदत होता. जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली त्या दीक्षाभूमीला पार्किंगच्या नावाखाली एक मॉल उभा करण्यासाठी या राजेंद्र गवईंनी ती दीक्षाभूमी खोदून टाकली होती. समाजाला जाऊन या सगळ्या नालायकांच्या विरोधात आंदोलन करावं लागलं आणि ते सगळं बांधकाम बंद करावं लागलं. ती माणसं ज्यांनी संघाला ही दीक्षाभूमी विकून टाकली, तिथे संघाचे क्लासेस चालतात, याला काय अधिकार आहे या संदर्भात बोलण्याचा? आणि तुम्ही जेव्हा संविधानिक पदावर जाता तेव्हा तुम्ही लोकांना बांधील असता. तुम्ही सरन्यायाधीश असो की तुम्ही देशाचे राष्ट्रपती असो, तुम्ही पब्लिक सर्वंट आहात आणि या देशाचा मालक जो आहे ती जनता आहे. त्यामुळे या गुरमीत कुणीही असू नये की आम्ही एखाद्या विशिष्ट पदावर गेलो तर आम्हाला लोक प्रश्न विचारणार नाहीत. निश्चितपणे प्रश्न विचारले जातील. तुम्ही चांगलं करणार असाल तर तुमची पाठ थोपटली जाईल आणि चुकीच्या पद्धतीचे निर्णय घेतले जाणार असतील तर त्यावर निश्चितपणे बोललं जाणार आहे. त्यामुळे हा ज्या पद्धतीने आरोप राजेंद्र गवईंनी केलेला आहे त्या राजेंद्र गवईचं चारित्र्य तपासा. या सगळ्यांचं राजकीय चारित्र्य हे दलालीचं आहे. ती ज्या संदर्भातलं वक्तव्य करतात तर त्याच्या वडिलांनी रासू गवईंनी किंवा राजेंद्र गवईंनी किती बुद्धांचे आमदार निवडून आणलेले आहेत? सोबळावरती यांनी रिपब्लिकन पक्ष चालवताना ज्याचा उल्लेख ते बाबासाहेबांचा पक्ष म्हणून करतात तो एका जातीच्या बाहेर कधीच जाऊ दिला नाही, एका कुटुंबाच्या बाहेर कधीच जाऊ दिला नाही. त्यांचे वडील कार्यकर्ते होते आणि इकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाला निकष लावले जातात की बाबासाहेबांनी समाजासाठी सगळं केलेलं आहे, कुटुंबासाठी नाही. मग भैयासाहेबांना डावलताना तुम्हाला कुटुंबशाही दिसत होती आणि मग रासू गवईच्या नंतर त्यांच्या बापदादांची प्रॉपर्टी असल्यासारखी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही राजेंद्र गवई अध्यक्ष होतात. हे कशाच्या आधारावर झालेत? त्यामुळे ही माणसं जी आहेत ती अत्यंत मूर्ख माणसं आहेत, अत्यंत बालिश लोक आहेत की ज्यांना समूहाने पूर्णपणे नाकारलेला आहे. म्हणजे ह्यांची भिकारडेपणाची जी पद्धत राजकारणात आलेली आहे की कुठलीही निवडणूक असो हे कटोरा घेऊन एक तर काँग्रेसच्या दारात उभे असतात किंवा राष्ट्रवादीच्या दारात उभे असतात. आम्हाला 2 जागा द्या, आम्हाला 1 जागा द्या, आम्हाला इथे घ्या. ह्याच्या पलीकडे यांचं राजकारण नाही. हा, आणि त्यामुळे अशा पद्धतीने जी माणसं नीतिमत्ता विकून राजकारण करतात त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हा इशारा जो आहे तो सुजाता आंबेडकरांनी नव्या पिढीला दिलेला आहे. कारण आंबेडकरी चळवळीचं नुकसान जे सर्वाधिक झालेलं आहे
ते या दलालांमुळे झालेलं आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणानंतर राज्यामध्ये 7,000 कोटी रुपये जे आहेत ते अनुसूचित जातीचे वळवले. इथे समाज कल्याणचा मंत्री जो आहे राज्यामध्ये तो बौद्ध आहे आणि केंद्रातही बौद्ध आहे. त्रागा करण्याच्या पलीकडे हे काहीही करू शकले नाही. त्यातला 1 रुपया सुद्धा परत आणू शकले नाही. हे 7,000 कोटी रुपये जेव्हा वळती झाले तेव्हा राजेंद्र गवई कुठे होता? म्हणजे अत्याचार झाला की हे बिळात असतात, पैसे वळते होतात हे बिळात असतात. इथल्या 7 कंपन्यांमार्फत 7 कंपन्यांच्या मार्फत वर्ग 1 ते वर्ग 4च्या जागा ज्या आहेत त्या भरल्या जात आहेत, कुठल्याही आरक्षणाशिवाय भरल्या जात आहेत. अशा वेळी राजेंद्र गवईला हे शहाणपण सुचत नाही की तुम्ही आरक्षित वर्गाचे अधिकार काढले जात असताना त्यांच्यासाठी लढलं पाहिजे, रस्त्यावर आलं पाहिजे, हे ते करत नाहीत. वडिलांनी दिलेली जी भीक मागण्याची परंपरा आहे, वडिलांनी दिलेली जी गद्दारीची परंपरा आहे, ते घेऊन हे राजकारण करतात आणि कटोरा घेऊन ते ज्या पद्धतीने काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल यांच्या दारात उभं राहतात, तसंच त्यांना समाजाला उभं करायचं आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर असतील, सुजात आंबेडकर असतील किंवा वंचित बहुजन आघाडी असेल, ते स्वाभिमानाचं राजकारण करते. त्यामुळे अशा पद्धतीची जी माणसं आहेत किंवा त्यांचे समर्थन करणारे आहेत त्या सगळ्यांना मला एक विचारायचं आहे की जे गवईच्या समर्थनासाठी पुढे आलेले आहेत सरन्यायाधीश म्हणून, बौद्ध आहेत म्हणून, त्यापैकी किती लोक आहेत की जे गवईंनी शिफारस केल्याप्रमाणे स्वतःचं उपवर्गीकरण करून घेणार आहेत? त्यांच्या कुटुंबात एखाद्याने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर हे किती जण स्वतःहून आरक्षण सोडतो असं जाहीर करणार आहेत किंवा क्रिमिलियर स्वतःवर लागू करून घेणार आहेत? आधी त्यांनी गवईंचा बचाव करण्यासाठी पुढे येताना गवईंनी जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय स्वतःवर लागू केला पाहिजे आणि हे आरक्षण सोडून स्वतः क्रिमिलियर मध्ये आहेत हे जाहीर करून मग त्या संदर्भातली चर्चा करावी. तरच आम्ही मान्य करू की हे खरंच गवईंचे पाईक आहेत. अन्यथा ज्या ज्या लोकांना आपला राजकीय स्कोर सेटल करायचा आहे त्यामध्ये सुनील खोब्रागडे सारखे अत्यंत नालायक लोक, ज्यांना समूहाने पूर्णपणे नाकारलं, ज्यांनी गणराज्य पासून ते राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल यांच्या दारात भीक मागून सगळं राजकीय वैभव मिळवण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा सगळ्या बाजूनी यांना समूहाने नाकारलं, राजकीय पक्षांनी नाकारलं, तेव्हा मग आपल्या मालकांना खुश करण्यासाठी नेहमीच्या सवयीप्रमाणे हे अशा पद्धतीचे स्टेटमेंट करत असतात. त्यामुळे यांना समाजाने नाकारलेलं असल्यामुळे या सगळ्यांचं राजकीय चारित्र्य जे आहे ते महाराष्ट्रापुढे आहे. म्हणून यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. एक महत्वाचा मुद्दा मी पुन्हा आपल्या दर्शकांच्या लक्षात आणू इच्छितो की आपण बघतोय की सध्या महाबोधी महाविहाराचं आंदोलन सुरू आहे बोधगयेचं. गेल्या अनेक महिन्यापासून ते सुरू आहे. अनेक दशकांपासूनचा तो सगळा लढा आहे, वर्षांपासूनची ती सुरू आहे. रासू गवई ज्यावेळेस बिहारचे राज्यपाल होते, केरळचे राज्यपाल नंतर ते बिहारचे राज्यपाल होते, त्यावेळेस बौद्धांचं एक शिष्टमंडळ त्यांच्याकडे गेलं होतं की महाबोधी महाविहारावरचा जो ब्राह्मण्यवादांचा ताबा आहे तो बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे. आणि राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख पद आहे आणि त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी त्या शिष्टमंडळानं मागणी केली होती. परंतु आता जे सगळे बौद्ध म्हणून उदो उदो करतायत त्यांच्या हे लक्षात आणून देतो, त्यावेळेस राज्यपाल असणाऱ्या रासू गवई यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि तो मुद्द्याला केराची टोपली दाखवली. जर अर्थात राज्यपालांनी ठरवलं असतं तर ते त्या संदर्भात विधिमंडळामध्ये किंवा मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात ते सूचना देऊ शकत होते. हा मुद्दा चर्चेत आणून हा प्रश्न निकालात काढू शकण्याची घटनात्मक त्यावेळेस त्यांच्याकडे ती पावर होती. परंतु त्यांनी ते न वापरता बौद्धांना त्या याच्यातनं बाजूला केलं. कसं पाहता तुम्ही याच्याकडे? नाही, रासू गवई जे आहेत ते राज्यपाल होण्यापूर्वी या राज्यामध्ये उपसभापती होते, सभापती होते. परंतु बौद्धांना कास्ट सर्टिफिकेट सुद्धा बौद्धांचं मिळालं पाहिजे या संदर्भातली जी मागणी होती ते पूर्ण करू शकले नाही. इथे अट्रॉसिटीचा कायदा जो आहे त्या संदर्भातले अनेक निकाल जे आहेत ते या वेगवेगळ्या न्यायालयांनी इथं दिले होते, मात्र कधीही त्याच्या विरोधात ते बोलले नाहीत. दलित अत्याचाराच्या सर्वाधिक घटना ज्या आहेत ते त्यांच्या काळात झालेल्या आहेत. जेव्हा सत्ताधारी पक्ष काँग्रेस बरोबर होते तेव्हा झाल्या आणि मुळात काँग्रेसनीच
हा जो 1949चा कायदा केलेला आहे बौद्धगयेच्या संदर्भातला, तो कायदा बेकायदा आहे. कारण 26 जानेवारी 1950ला घटना जेव्हा लागू झालेली आहे तेव्हा त्यापूर्वी केलेला कुठलाही कायदा अस्तित्वात असू शकत नाही. महामहिम राज्यपाल म्हणून बिहारमध्ये असताना ते सरकारला थेट तसा ऑर्डिनन्स काढून तो कायदा रद्द करू शकत होते. परंतु ही सगळी माणसं जी जी सत्ताधारी झालेली आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या आश्रयाने, त्यांना स्वतःचा व्हाईस नसतो. ते कुठल्याही पदावर जाऊ द्या. आज त्यांचे चिरंजीव सरन्यायाधीश आहेत. माझं आव्हान आहे जे जे टीका करतायत त्या सगळ्यांना, की त्या सगळ्यांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा रिव्ह्यू पिटिशन जे आहे या सरन्यायाधीशाच्या पुढे मांडावं. कारण याच न्यायाधीशांनी जे निकाल दिला होता त्या विरोधातले सगळे जे रिव्ह्यू पिटिशन होते, पुनर्विचार याचिका होत्या, त्या फेटाळलेल्या आहेत. आणि ते फेटाळताना राज्यामध्ये हायकोर्टाच्या समोर सुद्धा तशा पद्धतीने तुम्ही रिव्ह्यू याचिका दाखल करू शकत नाही असं बंधन घातलेलं आहे. मग 7 जजेसच्या बेंचने दिलेल्या या निकालाला याच सोकॉल आंबेडकरवाद्यांनी, बौद्धांनी जे गवईंच्या पाठराखणीसाठी पुढे आलेले आहेत, त्यांनी एकदा हा रिव्ह्यू पिटिशन करून पाहावा की 9 बेंचच्या जजेसकडे हे गेलं पाहिजे, पूर्णपीठाकडे ते गेलं पाहिजे. दुसरं, त्यांनी बौद्धगयेच्या संदर्भामध्ये सुद्धा जे सुप्रीम कोर्ट ऐकून घेत नाही त्या संदर्भात सुद्धा एक याचिका सरन्यायाधीशांपुढेच करून दाखवावी आणि त्यांच्याकडनं हा निकाल आणून दाखवावा. रासू गवई गेलेत, ते राज्यपाल असताना त्यांनी हे केलं नाही हे जगाला माहित आहे. आता त्यांचे चिरंजीव सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत. काही बौद्धांच्या दृष्टीने ते खूप न्यायवादी आणि घटनात्मक पद्धतीने चालणारी व्यक्ती आहेत. तर मग या 2 गोष्टीचा निकाल जो आहे ते करून आणण्याची जबाबदारी मी सुषमा अंधारे, सुनील खोब्रागडे आणि त्यांच्याबरोबर असलेली जे हरिजनांची गँग आहे त्यांना देतो की त्यांनी हे रिव्ह्यू पिटिशन 9 बेंचच्या जजेसकडे घेऊन जावं. आणि त्याचे आता प्रमुख जे आहेत, घटनात्मक प्रमुख, हे रासू गवईंचे चिरंजीव आहेत. हे दोन्ही कायदे त्यांनी बदलून आणले. त्या दिवशी सुजात आंबेडकरांच्या वतीने आम्ही जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करू की हे खरोखर संविधान मानणारे न्यायाधीश आहेत. अन्यथा त्यांचं आजवरचं जे निकाल आहेत, जे वर्तन आहे, जे सामाजिक पद्धतीने ते वागतात, ते सगळं पाहता ते कुठल्याही पद्धतीने अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी किंवा आरक्षित घटकाच्या बाजूचे नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून सुजात आंबेडकरांनी ते वक्तव्य केलं. कुठल्याही 2-4 हरिजनांसाठी आम्ही माघार घेणार नाही. समूहाच्या हिताचं जे आहे ते बोललं जाईल, ते मांडलं जाईल. त्यामुळे 2-4 हरिजनांना काय वाटते याची आम्ही पर्वा करत नाही. जे समूहाच्या हिताचं आहे, जे घटनेने दिलेलं आहे, ते टिकवण्यासाठी यापुढे अधिक तीव्रतेने जे जे कोणी घटनेच्या विरोधातले निकाल देतील किंवा घटनाबाह्य निकाल देतील त्या सगळ्यांचा विरोध केला जाईल. मग तिथे कोण आहे हे पाहण्याची गरज. धन्यवाद दादा. अत्यंत विस्तृतपणे तुम्ही हा सगळा मुद्दा मांडलाय. म्हणजे आता जी सगळी हरिजन मंडळी यांच्या भाषेतली जी सगळी आता चेकाळली होती, मला वाटतं तुमचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळेजण बिळात लपतील अशा पद्धतीने तुम्ही ते सगळं विश्लेषण केलेलं आहे. आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. दादा, तुम्ही वेळ दिला, आपले खूप खूप धन्यवाद.